माझ्या सर्व आदिवासी विद्यार्थी मित्र आणि भगिनींना मानाचा जोहार। सर्वात पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघा। अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना त्यांच्या गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे याकरिता आदिवासी विभागामार्फत शासकीय वसतिगृह कार्यान्वित आहे। की वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना 2011-12 या वर्षापासून आतापर्यंत वाढलेली नव्हती, परंतु 24/6/2025 च्या कॅबिनेटमध्ये निर्वाह भत्त्याची आणि डीबीटी वाढ करण्यात आलेली आहे। दिनांक 24/6/2025 रोजी वाढ करून सर्व विद्यार्थ्यांना या शैक्षणिक सत्रामध्ये ही वाढ मिळणार आहे। तर मित्रांनो, अशोक उईके आपले जे आदिवासी विकास मंत्री आहेत अधिवेशनामध्ये म्हणतात की विद्यार्थ्यांच्या डीबीटी मध्ये भरघोस वाढ झालेली आहे आणि 2011 पासून हा पहिल्यांदा अशी वाढ झालेली आहे। तर ही वाढ हा जो त्यांनी जो सांगितलाय मुद्दा मांडलाय तो खरंच विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलेला आहे का, हा लाभ विद्यार्थ्यांना पोहोचलेला आहे का? तर त्याचे उत्तर आहे नाही। कारण पोरांना मागच्या सायकलमध्ये सुद्धा सांगितण्यात आलेलं होतं, बऱ्याचशा गृहपालांनी बोललेलं होतं की तुम्हाला जी डीबीटी वाढ आहे ती पुढच्या सायकलमध्ये फरक भरून भेटेल, जो काही राहिलेला आहे तो, आणि पुढच्या सायकलमध्ये तुमची सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला डीबीटी वाढून भेटेल। अजून सुद्धा पोरांना जुन्या GR नुसारच डीबीटी पडलेले आहे आणि जर कोणाला डीबीटी नवीन GR नुसार पडले तर मला कृपया कमेंटमध्ये सांगा, कारण अजूनही मला माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही विद्यार्थ्याला नवीन डीबीटी प्रमाणे लाभ भेटलेला नाही। मग हे कोणत्या बेसिसवर अधिवेशनमध्ये एवढं सांगतायत की विद्यार्थ्यांपर्यंत हा लाभ पोहोचलेला आहे आणि आम्ही एवढी भरघोस वाढ केलेली आहे आणि ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे 2025-26 शैक्षणिक सत्र आहे त्यामध्ये डीबीटीची वाढ झाली आहे असं कोणत्या बेसिसवर सांगत आहेत? शैक्षणिक क्षेत्राचे आता जवळजवळ दुसरं सायकल पडलेलं आहे। तर कुठे ना कुठे विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते, कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक ATC कडून काही ना काही कारणं दिली जात आहेत की टेक्निकल एरर आहेत, काहीतरी तांत्रिक अडचणी आहेत, आणि ह्या तांत्रिक अडचणी किती दिवस असतात? कमीत कमी 3 महिने तरी झालं पाहिजे। तर 3 महिन्याच्या वरती होत आहेत आणि अजूनही त्यांच्या तांत्रिक अडचणी सुटत नाहीत। कुठे ना कुठे आपल्याला फसवणूक होत आहे विद्यार्थी मित्रांना आणि ह्याची वेळेत आपल्याला जाणीव झाली नाही तर आपल्याला असंच ही गाजर द्यायची कामं करतील। तर प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ एवढा शेअर करा की हा आदिवासी विकास मंत्र्यापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे आणि लवकरात लवकर आपली जी डीबीटी मध्ये वाढ आहे, नवीन जो GR आहे तो लवकरात लवकर लागू केला पाहिजे। आता आपण पण असं आंदोलनाला बसायचं का? आपण पण आपलं कॉलेज शाळा सगळं सोडून आणि आंदोलनाच्या मागे लागायचं का, जेणेकरून आपले GR 4 आणि 5 दिवसामध्ये अप्रूव्ह होतील असं? तर कुठे ना कुठे आपली फसवणूक होते। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला जर नवीन डीबीटीचा लाभ भेटला असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा।